गेलो तेव्हा मला बाबासाहेब कळले गेले की बाबासाहेब नावाचा काही व्यक्ती गेलो तेव्हा मला बाबासाहेब कळले गेले की बाबासाहेब नावाचा काही व्यक्ती आहे. कारण मी सायन्सचा स्टुडंट होतो. सायन्सवाले विद्यार्थी आउटर काही वाचत नाही. कारण खेड्यातला माणूस इंग्रजीचं भाषण इंग्रजी शिकायला लागते. तिथून येऊन खेड्यातून मग आम्ही या मार्गी आलो हळूहळू. नंतर जेव्हा बाबासाहेबांचं सानिध्य वाचण्यात आलं मग मला थोडी इंटरेस्ट आली आणि वाचून मग मी 2006ला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. मी दीक्षा घेण्याआधी तर मग मी आंबेडकर थाटला गेलं. प्रतिभाताई माझी क्लासमेट आहेत. आम्ही एकत्र शिकलो आहोत आणि असं करताना आंबेडकर थाट केलं, मी पाली केले, मी बुद्धी स्टडी केलं आणि या विषयावर आपण एक संशोधन करावं म्हणून मग मी PhDचा विषय 2007मध्ये रजिस्टर्ड केला आणि नंतर तो PhD मिळवली आणि हे सर्व मिळवल्यानंतर 2006ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आता तांड्यातला माणूस दीक्षा घेणे, बुद्ध होणे म्हणजे महार होणे. व्याख्या कशी आहे? बुद्ध झाला म्हणजे महार झाला, महार झाला, महार झाला. असं का होतं? कारण आपण जरी आपल्या घरी बुद्ध असला तरी आपले आचरण बुद्धासारखे नाही. का म्हणतात ते असे? कारण बा त्याच्याकडे जाऊन तर पहा, त्याच्याकडे माणसाकडे जाऊन तर पहा. जय भीम म्हणते, खोटे बोलते, लबाडी बोलते, दारू पिते. हा मेसेज चुकीचा. बुद्ध ज्याच्या घरी आहे, बुद्ध कुटुंबाने बदललं पाहिजे. आमच्या धम्माला पुढे नेण्यासाठी आम्हीच कारणीभूत आहोत. कारण सारं मार्ग आपल्यासाठी मोकळं दिलं. मग माझ्या नंतर काय झालं? मग मी 5वा, माझ्या नंतरच्या माझ्या खालच्या भावांना सर्वांना शिकवलं, सर्वांना नोकरी लावल्या, सर्वांच्या बायका आणि आम्ही सर्व नोकरी करतोय. म्हणजे धम्म मार्गी लागल्यानंतर शिकल्यानंतर आणि माझ्याकडे आता 12 डिग्री आहेत. माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट किती डिग्री आहेत? 12. हे कशा मार्गी? बाबासाहेबांच्या मार्गी. बुद्ध मार्गी लागल्यानंतर माणूस, खेड्यातला तांड्यातला माणूस किती चांगला होतो याचा प्रतीक इथेच डोळ्यासमोर आहे. आता माझे कुटुंब हे सर्व देवाची कडे येणार पाणी. माझ्या बहिणीला कालच सांगितलं की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आपण या, तुम्ही सत्कार करा. आमची सुनबाई म्हणे, आमचे भाऊ म्हणे की आम्हाला ड्युटी आहे, एक दिवस अर्धा तास खट गेलं. माझी मिसेस म्हणे मग तुझ्या घरी पाहुणे येत आहे, या पाहुण्याचा सत्कार करायचा आहे. आणि बिमार पडली असती तर, बेड पडलं असतं तर गेलो असतो ऑफिसला आपण, असं समजा. म्हणजे काही प्रसंगी तुम्ही स्वतःला, कारण याला जेवढे महत्व तुम्ही द्या. मी म्हटलं ना, मेरे प्यारे प्यारे धम्म को किसी की नजर ना. जर प्यारे धम्माला जर कोणी नजर लावण्याचं काम करत, ज्याचे काही धम्माचं आचरण असेल ते परिवारच बदलते. आणि धम्म जाऊ दे ना, कुठं गेलं पाहिजे, कुठं बुद्ध, कुठं धम्म. किती मोठा बंगला असेल, किती गाडी असेल, किती मोठा साहेब असन, पण रडल्याशिवाय बरं नाही. कारण मी वकील, मला माहित आहे माझ्याकडे कसे कसे लोक येतात. म्हणून धम्म आचरण अत्यंत महत्वाचं आहे. जो जो धम्म आचरण करेल त्याला कळते, तिथून सुरुवात करा. आता पोराले कळत नाही, बायकोला कळत नाही, कोणालाच कळत नाही, त्याचं काही आपण करू शकत नाही. आता आपण समजवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतोय, बदल व्हावं. पण जेवढा बदल होईल तेवढा तुमच्यासाठी, कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मी आधी सांगितलं ना की या, बसा. आता माझी बहीण तर हे येतात, आधी तरी आले, मी तर फक्त खायच्या वेळेस येत होते. खायच्या वेळेस मी म्हटलं, खाण्यासाठी तुम्ही काय, तर मी प्रोग्राम कशासाठी ठेवतो? मी प्रोग्राम कशासाठी ठेवतो की तुम्हाला ऐकायला मिळावं, बोलावं, ते करावं. तुम्ही जर खाण्यात येत असाल तर येण्याचं काही कारणच नाहीये. आपण धम्म चर्चा करतोय, धम्मात येतो, आपण बोलतो. आपण कोणाला वाईट बोललं, काही वाईट गोष्ट सांगितल्या, कल्याणीच आहे. जो स्वीकारेल त्याचा भला, नाही स्वीकारेल त्याचा भला. मार्केटमध्ये सारे बाजारात सामान आहे, जे योग्य पडलं ते घ्या, नाही तर घरी उलटे या. तुम्हाला का बाजार म्हणते का सारं घेऊन घ्या? अशा प्रकारच्या स्थितीतून हा कुटुंबाला जर आणायचं असेल, बदलायचं, आज कुटुंब समाजांमध्ये आमची वेगळी प्रतिमा आहे, वेगळी दिशा आहे. म्हणून माझ्या घरी बुद्धांची एवढी मूर्ती आहे. माझ्या घरात मोठी लावली ती 40,000ची आहे, ती माझ्या यांनी लावली. तर हळूहळू कुटुंबातला बदल होत आहे. म्हणून आपण एखादा स्पीड वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय. सर्वांना नमो बुद्धाय. आता आपण परिचय घेतो. माझ्या घरी आलात म्हणून मला बुद्धांचा सत्कार, सन्मान माझ्याकडे मी केला पाहिजे. आणि मला हे बघितल्यानंतर कसं वाटतं की माझ्या या बांधवांचा माझ्या घरी मुलांच्या वर्षावाणी मोठा सन्मान सत्कार व्हावा. मला ह्या गोष्टी पाहिल्यानंतर जेतवणांची घटा ऐकली गेली. आणि जेव्हा तथागतांना एक प्रसंग, एक जमीन जागा ही तथागताला आवडली आणि तथागताला आवडल्यानंतर त्या जागेला, त्या अनाथ पिंडकाकडे त्यांना ती भावना व्यक्त केली. आणि अनाथ पिंडक
ती जमीन विकत घेण्यासाठी त्या मालकाकडे गेला. तो मालक त्याचा मित्रच होता. त्याला म्हणाला की ही जमीन मला पाहिजे, ही जमीन तुला विकत घ्यायची काही हरकत नाही, पण या जमिनीवर जेवढ्या जमीन आहे तेवढ्या तुला सोनं याच्यावर टाकावं लागेल, तरच तू जमिनीची किंमत तुला मोजावं लागेल. ते सांगितल्याबरोबर त्या अनाथ पिंडकानी त्या जमिनीवर पूर्ण सोनं बिछवायला सुरुवात केली. आणि सोनं बिछवत असताना त्याला वाटलं की हा एवढा मोठा व्यक्ती ह्या जागेवर पूर्ण सोनं हे करतो आहे, अरे थोडीशी जागा माझ्यासाठी सोड. म्हणून त्यांनी ती त्याला विनवणी केली आणि ती जागा त्यांनी सोडून तथागताला दान दिल्या गेलं. जेतवण जो दिसतो तो त्याचा दिसतो की ती अनाथ पिंडकाची त्यांनी जी हा हिंदू धर्मीय आहेत, आता हिंदू धर्माचं पालन करतोय. माझ्या बायको माझ्या कुटुंबातील लोकातून देव गेलेला नाही, पण तुम्हाला पाहिल्यानंतर, बुद्धाला पाहिल्यानंतर, बुद्ध अनुयायी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सुद्धा भावना निर्माण झाली की झुटा पैसा रूठा भाई समय समय पर काम आई. आपले भाऊ आपल्या घरी किती छान आनंदात येतात, मी त्याचा किती छान प्रकारे स्वागत सत्कार केला. माझ्या घरांमध्ये बुद्धांची एक मूर्ती आहे, ती पाण्याचे बुडबुडे पाठीमागे आहेत, ती 40,000ची आहे. ती मूर्ती जी काही प्रतिमा मूर्ती आहे ती माझ्या मिसेसने घेतली आहे. ज्या बाईच्या डोक्यांमध्ये देव भरलेला आहे, देवाची करणी नारळात पाणी, देव न निघणाऱ्या लोकांच्या डोक्यातून देव बाहेर काढण्याची कल्पना या बुद्ध मार्गे आल्यानंतर माणसाला कळतं. आणि बुद्धाला काय असं म्हटलेलं नाही. एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे काही माणसं आपली गराणी घेऊन गेली. ते कालाम लोक होती. ती काय म्हणाली, तथागत आमच्याकडे हा एक मोठा व्यक्ती येतो आणि सांगतो की मी जे म्हणतो ते बरोबरच आहे. दुसरा व्यक्ती आणखी येतो, तो भाषण करतो, प्रबोधन करतो, तो म्हणतो मी ते म्हणतो ती व्यक्ती ती गोष्ट बरोबर आहे. काही महिला मंडळी येतात, मोठे भाषण करतात आणि भाषण करताना सांगतात की मी म्हटलं ते बरोबर आहे. आता ही महिला म्हणते, तो पुरुष म्हणते, आम्ही ऐकावं कोणाचं? तथागताला काय म्हणतात? तथागताला आम्ही ऐकावं कोणाचं? त्यामुळे तथागत कालाम सूत्रांमध्ये म्हणतात की मी म्हणतो ते माझंही ऐकू नका, ते म्हणते त्याचंही ऐकू नका, मोठ्या पुस्तकात लिहिलं ते ऐकू नका, खूप दिवसापासून रूढी परंपरेने चालू आहे ते ऐकू नका. तुमच्या विवेक बुद्धीला काय वाटतं? तुमची विवेक बुद्धी जर त्याला ग्वाही देत असेल, तुमचे विवेक बुद्धी जर त्याला आंतरिक मनाने म्हणत असेल की हे म्हणते ते बरोबर आहे, तुमचा तर्कसंगत बुद्धिसंगत जर त्याला योग्य वाटत असेल तर मानायचं, नाही तर मानायचं नाही. म्हणजे तथागताने इतर धर्मांमध्ये काय जे देवाने सांगितलं ते बरोबर आहे, त्याला तुम्ही नकारायचं नाही. जे काही तुम्हाला मिळालं ते तुमच्या पापाचं कर्म आहे, तुम्हाला या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भेटता येईल. पण बुद्धांनी असं काही सांगितलेलं नाही. तुम्हाला तुमचा उद्धार तुम्हालाच करायचा आहे, तुमचा कल्याण तुम्हालाच करायचं आहे. जशी पेरणी कराल तसं उगवण. म्हणून तुमचा वाणीचा दोष, तुमच्या दृष्टीचा दोष, तुमच्या कृतीचा दोष, म्हणून त्यांनी अष्टांगिक मार्गांमध्ये तुम्ही जीवन कसं जगावं, म्हणून तुमची वाचा कशी असावी, तुमचा संकल्प कसा असावा, तुमची आजीविका कशी असावी, तुमचा कर्मांत कसा असावा, हे त्यांनी स्पष्टीकरणामध्ये त्या अष्टांगिक मार्गांमध्ये दिले आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो, आता आपण आल्या या ठिकाणी बुद्धांना शरण गेलो. बुद्धाला काय म्हणतो की तथागत बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. बुद्धांनी म्हटलं का मला शरण जा? बुद्ध ही मिळालेली पदवी आहे, उपाधी आहे. जो जो माणूस आपापल्या बुद्धीचा विकास करेल, जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी असेल, त्या बुद्धीचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण, त्या बुद्धीला तुम्ही अनुसरण करा, त्या बुद्धीच्या मार्गावर तुम्ही जा. इतरांच्या बुद्धीवर नको, कारण ती बुद्धी अकल्याणी आहे. पण बुद्ध काय म्हणतो, त्या बुद्धीच्या कल्याणी जा, म्हणून त्या बुद्धीला अनुसरण करा तुम्ही. तशी बुद्धी मला मिळू दे, तशा बुद्धीच्या मार्गावर मला जाऊ दे. बुद्धांनी कधी म्हटलं नाही की सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाचा जय जयकार करा. म्हणून तथागतांना आपण मानतो, जग मानते. जगात सर्वश्रेष्ठ माणूस म्हणून कोणाची गिरणी केल्या जाते? बुद्धांची केल्या जाते. कारण बुद्धांनी कधीच म्हटलं नाही की हे करा, ते करा, ते करा, ते करा. जे जे तुम्हाला योग्य वाटतं ती तुम्हाला दिशा दिली त्या दिशेने तुम्ही जा, तुमचं कल्याण होईल. आज जगांमध्ये, कुटुंबांमध्ये, समाजांमध्ये, प्रत्येकाच्या घरांमध्ये
कलह झालेला आहे. आणि कलह निर्माण करणार, कलह आपल्या घरातून कशामुळे कलह निर्माण झालाय, कलहाचं कारण काय, ते शोध बुद्धांनी घेतला. म्हणून 4 आर्य सत्य आपण नेहमी म्हणतोय. माणूस हा दुःखी आहे, पण दुःखाला काही कारण आहे. दुःखी आहे म्हणजे कशासाठी दुःखी आहे. काही लोकांना पाहिजे असेल की ही मूर्ती लहान झाली, याच्यापेक्षा मोठी मूर्ती पाहिजे होती. समजा आपण मोठी मूर्ती आणली तर पुन्हा वाटते नाही याच्यापेक्षा आणखी मोठी पाहिजे होती. म्हणजे आपली जी काही तृप्ती आहे ती काही संपणार नाही. बुद्धा म्हणते की तुमच्या तृप्ती जी आहे, तुमची तृष्णा आहे, तीच त्याला कारण आहे. तुमच्या दुःखाला कारण दुसरं कोणी नाही. या बाईची साडी किती चांगली आहे, अशी साडी मला भेटली तर बरं होईल. म्हणजे ती साडी मला भेटल्यानंतर मी समाधानी आहे का, आणखी दुसऱ्या बाईच्या साडीकडे पाहतो. म्हणून बुद्ध म्हणतात तुमच्या दुःखाला कारण तुम्हीच आहात. म्हणून त्यांनी म्हटलं तुमचं दुःख निवारण करायचं असेल, तुम्हाला व्यक्तिगत जीवन जगायचं असेल, तर तुम्ही तुमच्या ज्या काही गरजा आहेत ते सीमित ठेवल्या पाहिजे. तुमच्या गरजा कशा ठेवल्या पाहिजे, सीमित ठेवल्या पाहिजे. जर तुम्ही आहारात 5 पोळी जेवण करत असाल तर 4.5 पोळीचं जेवण करा. जास्तीत जास्त 5 पोळीचं जेवण करा, पण 6वी पोळी खाऊ नका. जर यदा कदाचित तुम्ही 6वी पोळी खाटल्या गेली तर तुमच्या पोटाचा अवरेज किती होता, 5 पोळीचा, तुम्ही 1 पोळी जास्तीची घेतली, म्हणून तुमच्या पोटाचा काय होईल, साईज वाढेल. आज जे तुम्हाला पोटाचा साईज वाढलेला दिसतोय ते कशामुळे, की तुम्ही नको ते गोष्टी आतमध्ये टाकल्यामुळे. म्हणून बुद्ध म्हणतो तुमच्या गरजा सीमित ठेवा. सीमित गरजा असेल कारण तुमच्या राहिलेली अर्धी पोळी इतरांच्या कामी येईल. तुम्ही 4च पोळी खाल्ली तर 1 पोळी दुसऱ्याच्या कामी येईल. असं सर्वांनी केलं तर समाजांमध्ये, देशांमध्ये जे काही अहंकार चालू आहे, 1 गाडी असून 2 गाडी पाहिजे, 1 बंगला दुसरा बंगला पाहिजे, आणि चर्चा का होते पा त्यांनी किती बंगले घेतले, किती जमीन घेतली, आपणही घेऊ, आपणही गाडी घेऊ, आपणही घोडा घेऊ. पण आपणही घोडा घेऊ, गाडी घेऊ, त्याच याच्यामध्ये तुमचं आयुष्य आहेच किती. ज आणि म जन्म, ज आणि म मध्ये अर्धा न इतके तुमच्या हातात आहे. तर अर्धा न कसं जगायचं आहे, कारण मही पूर्ण आहे, जही पूर्ण आहे. अर्ध न मध्ये आम्हाला झोपायचंय, आम्हाला जागायचंय, काम पण करायचंय. पण या सर्व गोष्टी करताना बुद्धांनी तारतम्य सांगितलं. तुमच्या जीवनाचा तार आणि तम्य असलं पाहिजे. म्हणून एवढं जीवन जगण्यासाठी तुम्हाला ही दिशा दिली, या दिशेने तुम्ही जा. बाबासाहेब वयाचे फक्त 65 वर्ष जगले. 65 वर्षामध्ये त्यांचं नाव विश्वरत्न, विश्वांपर्यंत पोहोचलं. आम्हाला आडोशी ओळखत नाही, पडोशी ओळखत नाही. एक मनुष्य एवढ्या कालखंडामध्ये, बुद्धांचा कालखंड पाहिल्यानंतर त्या कालखंडांमध्ये बुद्ध जागतिक पातळीचे झाले. बाबासाहेब त्या दिशेने आल्यानंतर ते जागतिक पातळीचे झाले. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये तार आणि तम्य आहेत ते आपल्या जीवनाला दिशा देऊन त्या उच्च कोटीचा व्यक्ती घडू शकतो. बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनाला कलाटणी कुठून मिळाली. बाबासाहेबांना एक पुस्तक वाचायला दिलं होतं केळुस्कर गुरुजींनी. तो पुस्तक वाचल्यानंतर त्याला जग कळलं. जगातला बुद्ध कसा आहे तो कळला. जग कल्याणी माणूस कसा कळला. जगाला या बुद्धांची काय गरज आहे ती कळली. म्हणून माणसाला जीवनाला कलाटणी देणारा एखादा प्रसंग असतो. ज्योतिबांच्या जीवनामध्ये तसाच एक प्रसंग आला. थॉमस पेनचं पुस्तक वाचलं त्यांनी, ह्युमन राईट्स, मानवाचे अधिकार काय. या मानवी अधिकार वाचल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला कुठे कोणाकडे पाहण्याची गरज नाही. जगातले सर्वात भाग्यवान आपण आहोत, कारण आम्हाला बाबासाहेब आणि बुद्ध मिळाला. बाबासाहेब बुद्ध ज्यांना मिळतात त्यांच्या जीवनातली कलाटणी आहे. त्यांच्या जीवनाला एक मोठी दिशा मिळतं. आज आम्ही ज्या जातीत जन्माला आलो होतो, जातीचा रोग घेऊन आलो होतो, त्या रोगाला मुक्त करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. म्हणून आपण म्हणतो किती संत आले, किती संत झाले, कोणी आमच्या नवसाला नाही पावलं. किती देवी आली, किती देवता आला, किती उपास केला, किती तापास केला, किती पूजा केली, किती अर्चना केली. टाळ ठोकत मृदंग बसलो, एकही देव धावला नाही, एकही संत आला नाही. मग आला कोण. एक भीम जन्माला आला, माती गोट्याला पेन दावला, कोटी कोटी कर्माची फळी उजळली भीमा तुझ्या जन्मामुळे. एक पुत्र जन्माला येतो, चांगल्या दिशेने जातो, आमच्या जीवनाला कलाटणी देतोय. आम्हाला ते सांगायचं आहे. आमच्यासारखा जन्माला आलेला, आमच्यासारखा जीवन जगलेला आज विश्वरत्न होतोय, विश्वामध्ये ख्याती होते. आमच्या हजारो वर्षाची गुलामी मानसिकतेतून तो मुक्त करतोय. मग आम्ही त्या दिशेला असलेली माणसं, तो आमचा बाप आहे, आमच्या आईचा बाप, आमच्या बापाचा बाप, आमच्या सर्व कुटुंबाचा बाप आहे. एवढी आमच्या जीवनामध्ये कलाटणी दिली, म्हणून त्या दिशेने जाणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आज समाजाला, कुटुंबाला या 2 व्यक्तीची मोठी गरज आहे. माणूस 3 प्रकारचे असतात.
एक माणूस म्हणून आहे, एक मानव आहे, आणि तिसरा महामानव. माणूस या माणसाची व्याख्या काय? त्याला आडोशी ओळखत नाही, पडोशी ओळखत नाही. गेला तर भाजी घ्यायला जाते, नेलं तर कुत्र नेते, त्याच्या पलीकडे त्याला कोणीच ओळखत नाही. आणि जो मानव आहे हे तुमच्यासारखे. मी नाही जाणार तर कोण जाणार? ही रॅली माझी आहे, हे धम्म माझं आहे. माझ्या धम्मासाठी मी कोणून गेलोच पाहिजे. नाहीतर माझी परीक्षा आहे, पोरग आलं, पाहुणी आली, लग्न झालं, काही नसतं. काल लग्न होतं, आता काही गरजेचं नाही. सकाळी सहज 8 वाजता 8:30 वाजता येते, 10 पर्यंत 10 वाजता आपण मोकळं करतो. पण आमच्या आईनं म्हटलं, तुझी बाई काय म्हणाली? मन में तमन्ना चाहिए. इच्छा असेल तर माणूस कुठून येतो, मनातच नसेल तर तो येऊ शकत नाही. म्हणून आम्हाला मनाला जागवायचं आहे. बुद्धाला का मानतात लोक? 5 शिलापैकी एक वेगळं 6वं शील सांगितलं त्यांनी, मन. हे सर्व खेळ मनाचं आहे. बुद्धाला मानणे म्हणजे मनाचा उच्चांक गाठणे. धम्मपद मध्ये एक पहिली गाथा आहे, धम्मपद आहे. मनोसेटा मनोमया, मनुष्य सर्व मनच करतंय. त्या मनाला कशा प्रकारे आपल्याला एकाग्र करता येईल, त्या मनाला कसं कामी लावता येईल, हे लावण्याचं काम आपल्याला तथागत बुद्ध मी सांगितलेलं आहे. जो व्यक्ती त्या दिशेने गेला, जो समाज त्या दिशेने गेला, त्या समाजाचं, त्या देशाचं, त्या परिवाराचं कल्याण झालेलं आहे. आज जी देश बुद्धाला मानतात त्याचं कल्याण झालंय. जो कुटुंब त्या बुद्धामार्गी चालतोय ते कुटुंबासारखं घर नाहीये. जे कुटुंब, जे लोक बुद्धाला नकारतात, जे बुद्धापासून दूर जातात, जरी बुद्धाचा फोटो घरात असेल तर बुद्धाचं आचरण करत नाही, बुद्धाच्या मार्गावर चालत नाही, त्याच्या घरामध्ये दारिद्र्य भरलेलंच आहे. भांडणाचं दारिद्र्यच आहे, झगड्याचं दारिद्र्यच आहे. तो जरी वरून चांगल्या कपड्यांनी दिसत असला तरी आतमधून सर्व क्लेशच भरलेला आहे. म्हणून बुद्ध म्हणते, तुमच्या मनाचा क्लेश काढायचा असेल, स्वतःला मनाला शुद्धीकरण करायचं असेल तर मी तुम्हाला दिशा दिली आहे, त्या दिशेने तुम्ही जा. बाबासाहेबांनी आपला 14 ऑक्टोबर 1956 ची दिशा दिली. त्या दिशेमुळे जो समाज गेला, जो परिवार गेला, जो कुटुंब गेला, जे लोक गेली, त्यांच्यात बदल झाला. आज लोक म्हणतात की भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे, त्यापैकी एक जाती महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला, बाकी त्यात 58 जाती हिंदू धर्मातच आहे. आज आपण दोघांची कंपेअर जर केल्या गेली तर जेवढी आपली प्रगती झाली तेवढी त्याची प्रगती दिसतच नाही. आज स्वीपर वाढत गेलं तसं दिसते, मांग वाढत गेलं तसं दिसते. म्हणजे प्रगतीचं कारण हे आहे की त्या ठिकाणी इथे आपण आल्याला इथे काय केली, आपण वंदना केली, आणि तिथे गेल्यानंतर प्रार्थना असते. प्रार्थना आणि वंदनेमध्ये फरक आहे. वंदना काय म्हणतात की त्या गुणाला वर्णन करा, तसे गुणवान होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपण इथेच म्हटलं, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. मी त्या बुद्धीला अनुसरण करेन जी बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कावी. धम्म म्हणजे हा एक जीवन जगण्याचा मार्ग. या मार्गाने तुम्ही चला, तुमचं कल्याण होईल. काय, कसा मार्गाने जायचं? हिंसा करायची नाही. हिंसा कशी करायची नाही? काया वाचा मनाने. कायेने पण हिंसा नको, वाचेने हिंसा नको, आणि मनाने पण हिंसा नको. ही हिंसा करणे हिला नकारलेलं आहे. दुसरं म्हणा, अभिन्न दानात, मी चोरी करणार नाही, जी वस्तू माझी नाही ती घेणार नाही. हे आपल्याला दिशा दिली, तुम्ही असं वागा. तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. जर यदा कदाचित तुम्ही चोरी केल्या गेली, तुम्ही एखाद्याची वस्तू चोरीला गेली, भ्रष्टाचार केला, तर पोलीस काही तुम्हाला घरी नेऊन बसून सत्कार सन्मान करत नाही, तर तुमचा जेलामध्ये न्यावं लागतं. म्हणजे तुम्ही असे कृत्य केल्यानंतर तुमचा स्वतःचा नुकसान आहे, तुमच्या कुटुंबाचा नुकसान आहे, देशाचं पण नुकसान आहे. म्हणजे बुद्धाने दिलेला मार्ग हा काही व्यक्तिगत तुमच्यासाठी हिताचा नाही, तो देश हिताचा आहे. कामेषु मिच्छाचारा. दररोज पहा, पेपर उघडल्याबरोबर इथं बलात्कार झाला, तिथे बलात्कार झाला, इथे विनयभंग झाला, तिथे विनयभंग झाला. आणि विनयभंग करणारे, बलात्कार करणाऱ्याला लोक सुद्धा वाचवण्यासाठी पुढे पुढे येतात. काल माझ्याकडे कोर्टात केस आली होती. एकाने एका पोरीला फिरायला नेलं आणि 8 महिने तिच्याशी त्यांनी चुकीचा व्यवहार केला. त्या पोरीला रिपोर्ट केला. रिपोर्ट केल्यानंतर त्याला जेलात टाकलं. जेलात टाकल्यानंतर काय फोन, त्या पोलीस ऑफिसरचा फोन, त्या नातलगाचा फोन, त्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचे फोन. तेव्हा त्या अधिकाऱ्याला म्हटलं मी, सर, तुमच्यासारखे उच्च पदावर असलेले व्यक्ती, या व्यक्तीनं त्या स्त्रीचा, त्या बाईचा जो विनयभंग केला, त्याच्या चरित्रहनन केला, सतत तिला तो त्रास देतो आहे, तर ही जर तुमची मुलगी असती तर, ही जर तुमची बहीण असती तर तुम्ही हे केलं असतं का? अशा चुकीच्या माणसाला, दारिद्र्य विचारधारेच्या माणसाला जर आपण सपोर्ट करत असाल तर समाजामध्ये अहंकार वाढेलच.
म्हणून घरापासून, कुटुंबापासून, स्वतःपासून चरित्र जीवन जगण्याचा मार्ग कसा असावा, म्हणून त्या वंदनेची गरज आहे. ही वंदना म्हणते की तुला काही म्हणत नाही की तुझ्या जीवनाला कसं घडावं, स्वतःला कसं बनावं. या ठिकाणी आल्या आल्या आपण मेणबत्ती लावली, उदबत्ती लावली, फुलांचा वर्षाव केला. हे कशाचे प्रतीक आहेत? असं जीवन जगण्याचं प्रतीक आहे. मेणबत्ती म्हणते मी जळते, तुम्हाला प्रकाश देते. बुद्ध म्हणते तेच, तुम्हाला कृत्य करण्यासाठी, इतरांसाठी कल्याणी मार्ग तुम्हाला करायचा आहे. उदबत्ती म्हणते मी जळते, सुगंध तुम्हाला देते. तुमचं जीवन हे फुलांसारखं असावं. आपण या ठिकाणी प्रार्थना केली म्हणजे देवाला वंदना केली, देवाला काही असं म्हटलेलं नाही. त्या प्रज्ञेला, त्या कृतज्ञतेला जाणीव करून दिली. अशी कृतज्ञता माझ्या अंगी यावं, माझ्यासाठी केलेल्या कार्याची मी उपकार फेडावी, म्हणजे या कृतज्ञतेसाठी आपण हे सर्व मोठं केलेलं आहे. हे बुद्धांच्या पाठीशी असाच व्यक्ती जन्माला यावं, अशाच दर्शन व्हावं, म्हणून या ठिकाणी फुलांचा वर्षाव, मेणबत्ती लावली, उदबत्ती लावली आहे. आपण सर्वांनी पुष्प अर्पित केलं. पुष्प काय? पुष्पासारखं माझं जीवन असावं. पुष्प कसा जन्माला येतो? तर उतरलीत असतो, सायंकाळी, दुपारी, रात्रीला, सायंकाळी तो मुरझून जातो. माझं आयुष्य तसंच आहे. बालपण, जवानी आणि मृत्यूपण अशासारखं जीवन जगण्यासाठी मला ती हवी आहे. आपण यांची पूजा 3 प्रकारच्या पूजा असतात: बाह्यपूजा, अंतरपूजा आणि गुणपूजा. बाह्यपूजा म्हणजे ही लावलेली फुलं दिसते ती. अंतरपूजा म्हणजे अंतिम मनाने मी स्वतःहून बुद्धाला नमन करतोय. हे अर्पित केलेलं फुल माझ्याकडून मी स्वतः अर्पित करतोय. आणि याच्या गुणमान होण्यासाठी गुणांचा जे गुण मला सांगितले, गुण माझे संपादित व्हावं आणि ती गुण मी इतरांच्या कल्याणासाठी आणावं, म्हणून बुद्धांच्या गुणाला आपण वंदन करतोय, ते गुण घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणती अंधश्रद्धा नाही. आणि त्यांनी सांगितलेलं आपल्याला, मी म्हणतो म्हणून, मी दिसतो म्हणून, मी सांगतो म्हणून मला मानायचं नाही. तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करून तुम्हाला ते योग्य ते दिशेने जायचं आहे. आज समाजाला, कुटुंबाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आज चौकडे लोकांमध्ये अहंकार माजलेला आहे. म्हणून आपल्या धम्म बांधवांना हे सांगायचंय की आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. बुद्ध आणि बुद्ध मांडणे म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे. कारण तुम्ही स्वतः शीलवान होता. एक उदाहरण मी मागच्या वेळी दिलेलं आहे. एक माणूस आपल्या बुद्धांकडे आला आणि तथागत बुद्धाला काय म्हणतो, तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायको पोराशी पटतच नाही. बायको अंगावर येते, पोरगा अंगावर येते, काय करावं काही सुचतच नाही. तिथून घरातून मी बाहेर पडतो. मला वाटतं चला मित्रमंडळीत जाऊन बसावं, तर मित्रमंडळी माझी चांगली टिंगल करतात. आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे? तेव्हा तथागत कोणाकडे बोट दाखवतात? तुमच्याकडे. बोट कोणाकडे दाखवतात? तुमच्याकडे. का बरं दाखवतात? ते म्हणतात शिलो संपन्नो नारो सुपटिपन्नो वतीपको. त्या शीलवान माणसाकडे जा. तो शीलवान माणूस तुम्हाला दिशा देईल. शीलवान होणे म्हणजे बुद्ध होणे. आणि ती बुद्धी इतरांच्या कल्याणासाठी कामी येणारी बुद्धी आहे. म्हणून जगातला सर्वश्रेष्ठ शीलवान माणूस कोण आहे? तो बुद्ध माणूस आहे. आपण सर्व शीलवान आहात. समाजाला, कुटुंबाला तुमची गरज आहे. पण वडील कसा असावा, भाऊ कसा असावा, आई कशी असावी, पत्नी कशी असावी, मुलगी कशी असावी, ती त्या बुद्धांकडे जाऊन बघा. कारण बुद्धांचा मार्ग, बुद्धांचा विचार, बुद्धांचा आचरण ज्या ज्या कुटुंबात असेल, ज्या ज्या परिवारात असेल, ज्या ज्या लोकांमध्ये असेल, ती समाजाला आदर्शाचा प्रतीक आहे. म्हणून आपण बाबासाहेब आपल्याला साध्या सोप्या भाषेत हे बुद्धांचा धम्म दिलाय. बुद्धांचं साहित्य अमाप साहित्य आहे. जो साहित्य बुद्धांचं वाचन करेल त्यात 100% बदल पडेल. पण साध्या सोप्या भाषेत बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धांचा धम्म दिला. त्या धम्मांमध्ये त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञापैकी 8 प्रतिज्ञा नकारायला सांगितल्या आणि आम्हाला 9 पासून तर 22 पर्यंत 14 प्रतिज्ञा स्वीकारायला सांगितल्या. 9वी प्रतिज्ञा मी समता स्थापन करेल, मी माझ्यापासून सुरुवात करेल, मानवता माझ्यापासून सुरुवात करेल. त्यानंतर त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितला, 10 पारिमिता सांगितलं आणि पंचशील दशाला कसं त्यात उतरवलं. 13 पासून तर 17 प्रतिज्ञेपर्यंत आपल्याला पंचशील सांगितलं. आणि पंचशील सांगितल्यानंतर 28वी प्रतिज्ञा सांगितली. ती प्रतिज्ञा काय? प्रज्ञाशील करुणा. प्रज्ञाशील करुणा. बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेल. अशा प्रकारचं प्रज्ञेचं तुम्हाला मी व्याख्या सांगितली. प्रज्ञा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे विहिरीत भरले, ज्ञान म्हणजे घड्यात भरलेलं पाणी, इकडून आलेली माहिती, तिथून आलेली माहिती, याला म्हणतात ज्ञान. आणि प्रज्ञा याला म्हणतात की विहिरीतून उपजत पाणी काढल्यानंतर पुन्हा पुन्हा पाणी येतं, त्याला म्हणतात प्रज्ञा. प्रज्ञाशील. किती शिकलेला असेल मनुष्य, पण त्याला चरित्र हवाय, म्हणून शील हवाय. आणि शील असून चालत नाही, त्यात करुणा असावी. म्हणून बुद्धांनी म्हटले, बाबासाहेब म्हटलं आपल्याला प्रज्ञाशील करुणा. बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून माझं जीवन चालवेल.
अशा प्रकारे आदर्श मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिनिधीतून दिलं आणि शेवटी म्हणतो की माझा कल्याण हे धम्माशिवाय कल्याण नाही, म्हणून धम्म मार्गी जो जो समाज जो जो परिवार जाईल त्याचं कल्याण होईल. आपण सर्व या मार्गावर चाललेलो आहोत. आपला हेतू आहे आपण एकमेकाच्या घरी का जातोय, एकमेकाचा परिचय व्हावं, कुटुंबिक जिव्हाळा वाढावं आणि कधी प्रसंगी कोणताही अडचण येऊ शकते. कोणाकडे लग्नाची मुलगी असेल ती इतरांना माहीत पडेल की यांच्याकडे ही मुलगी लग्नाची आहे. कोणाकडे मुलगा लग्नाचा असेल तर मुलाचं माहिती पडेल. कोणी बिमार असेल, आता 4 दिवसापासून विठ्ठल साहेब आम्हाला दिसत नव्हते म्हणून पाहिलं की काय झालं बाबा, का आले नाहीत, काही अडचण आहेत का, बिमार आहेत का. त्या दिवशी आपण आपले जंगले साहेबांची पत्नी बिमार होती, आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो. म्हणजे जेव्हा एखाद्या विचारानंतर माणूस 4 दिवस आला नसेल तर आपल्याला आठवण येते काय झालं काय असेल. ह्याच प्रसंग याच्यातूनच आपण ही धम्म रॅलीचं आयोजन केलं की एकमेकाच्या घरी जाऊन कोणाची अडचण असू शकते, कोणताही संकट येऊ शकतो, प्रसंगी आपल्याला धावून जाता येतं, ते धावून आपल्याकडे येऊ शकतात. वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं राहतात. पेटकर साहेबांचा इथे या ठिकाणी बाजूला मोठा एक मेडिकल स्टोअर्स आहेत, आपल्या माणसाचं मेडिकल स्टोअर्स आहेत, काही लोकांच्या हार्डवेअरच्या दुकान आहेत. म्हणजे वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं आपल्याकडे आहेत, परंतु आपल्याला माहित नाही. यामागचा एकच हेतू आहे प्रत्येकाच्या एकमेकाच्या घरी जाणे, एकमेकाची माहिती करून देणे, कुटुंबिक परिचय वाढवणे, हाच यामागचा हेतूने आपण ही धम्म रॅलीचं आयोजन केलं आहे. आपण सर्व आज डॉक्टर रमेश राठोड यांच्या घरी आल्यात. आमची माई वंदना राठोड यांनीच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आग्रह केला की त्या दिवशी आपण म्हणत होतो कोणाच्या घरी कार्यक्रम करायचं, तर त्या माऊलीनं म्हणालं की ती कार्यक्रम माझ्या घरी यावं, पण आपण तिचा परिचय तिच्याकडून करून घ्यावं, कारण आमच्या कुटुंबाचा परिचय होणं गरजेचं आहे. म्हणून बाईला बोलवते या ताईला. मी वंदना रमेश राठोड, मी उपअधीक्षक भूमी अभिलेख म्हणून नागेला आत्ताच रुजू झाली आहे. मला एक मुलगा आहे, मुंबईला आहे. जय भीम नमोबुद्ध आहे. मी आशा रमेश राठोड, लहान सुनबाई. मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला अकाउंटंटचा जॉब आहे आणि मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. साहेब या उशिरा आल्या बरं आहे, पेशंट आहे त्या. धम्माचं नाम आपल्या घरी येतोय. जेवढी धम्माची तुम्ही संगोपन करा तेवढं धम्मा तुम्हाला मदत करेल. धम्मापासून जेवढे दूर राहाल तेवढे तुम्ही गाडीत येतात. सहज आहे. मी सुरंदा चव्हाण, ठाकूर साहेबांची बहीण. त्यांना 2 मुलं आहे, एक सून आहे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.